आज मी पहिल्यांदा चिकन मंचुरियन ट्राय केले. तर झालं असं, उशीर झाला उठायला की सगळीच कामं राहतात, म्हणून आज मी ठरवून लवकर उठले होते. तशीच किचनमध्ये गेले. चहा प्यायची खूप इच्छा झाली होती, पण चहा ठेवला आणि नशिबात चहा नव्हता, दूधच फाटलं होतं. त्यावर जास्त विचार न करता मी माझ्या सगळ्या पाण्यातल्या मनी प्लांटचं पाणी चेंज करून त्यांना आपापल्या जागेवर ठेवलं. हे प्लांट लावताना ह्याला फक्त 2च पानं होते, आता 2चं 3 झाले आणि त्यात अजून एक छोटूसं एक येतं. किती मस्त वाटतं ना आपण लावलेलं झाड असं ग्रो होताना बघायला. आता दूध नसल्यामुळे चहाची क्रेविंग तो पूर्ण करू शकत नव्हते, म्हणून गप आपला डिटॉक्स वॉटर प्यायला घेतलं, कारण सकाळ सकाळी मी पोट उपाशी ठेवू शकत नव्हते. त्यानंतर दुपारी मोमोनी जरा कॅटवॉक करून दाखवला आणि तो बघून झाल्याच्या नंतर थेट आम्ही खेडच्या दिशेने निघालो, कारण आमच्या भावाचा आज बर्थडे होता. त्यालाच कपडे घ्यायला गेलेलो. कपडे घेऊन संध्याकाळी बर्थडे बॉय साठी केक घ्यायला निघालो. नियोजन एकदम एक नंबर झालेलं, लो बजेट. वा हॅपी बर्थडे टू यू. केक का बियाड्या इकडं काय बघतोस? केक कापाकापीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांना केक न भरवता भावाने केक स्वतःच खाल्ला. सगळं झालं, आता राहिली होती बर्थडेची पार्टी. थेट गाठलं हॅपी डाबा. पहिलं स्टार्टर चिकन मंचुरियन मागवलं आणि एकच नंबर होतं. खूप छान होतं, मस्ट ट्राय. भाव म्हणाला मी उपाशी राहीन, पण माझ्या कार्यकर्त्यांचं पोट भरलं पाहिजे म्हणून एवढे नान मागवले. जाईल तिकडे ह्यांचं एकच मेनू, रोटी आणि चिकन हंडी. मरू दे, आता आपला बर्थडे आल्यावर बघू. समोर आले ते गप खाऊन घेते. पोटात थोडीशी जागा राहिल्यासारखी वाटत होती, म्हणून शेवट मोसंबी ज्यूसने केला. तिथून घरी यायला निघालो, पण त्याआधी गाडीची टंकी फुल करायची होती, म्हणून पेट्रोल पंपवर आलो. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी बाय.